गावात राहून पैसे कमवायचे सोपे मार्ग. नंबर 1 मित्रांनो, शेती आणि पूरक शेती व्यवसायाचा योग्य विस्तार करून नियमित आणि वाढते उत्पन्न उभे करणे. गावात सर्वात मोठी ताकद म्हणजे जमीन. अनेक जण शेती करतात पण फक्त पारंपरिक पिकावर अवलंबून राहतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पैसा हातात येतो आणि तोही अनिश्चित असतो. पण जर शेतकरी विचार बदलला आणि मुख्य पिकांबरोबरच भाजीपाला, फळबाग, फुलशेती, मसाले पिके, औषधी वनस्पती रोपे तयार करणे अशा पूरक गोष्टी सुरू केल्या तर महिन्याला पैसा येऊ शकतो. उदाहरणार्थ अर्ध्या एकरात भाजीपाला लावला तर आठवड्याला विक्री करता येते. गावातच थेट विक्री केली तर दलालाचा हिस्सा वाचतो. त्याचबरोबर ठिबक पद्धतीचा वापर, सेंद्रिय शेती, कमी खर्चात जास्त उत्पादन यावर भर दिला तर नफा वाढतो. फळबाग लावल्यास सुरुवातीला थोडा संयम लागतो, पण एकदा झाडे उत्पादन देऊ लागली की अनेक वर्ष नियमित पैसा मिळतो. शेतातच शेणखत, गांडूळ खत तयार करून खर्च कमी करता येतो. शेतीला उद्योग म्हणून पाहिले तर गावात राहूनही मोठे उत्पन्न मिळू शक्य आहे. नंबर 2, पशुपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायातून दररोज रोख पैसा मिळवणे. शेतीसोबत पशुपालन हा गावासाठी सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. 2 चांगल्या दुभत्या गायी किंवा म्हशी असल्या तरी रोज दूध विक्रीतून पैसा मिळतो. दूध थेट ग्राहकांना दिल्यास जास्त दर मिळतो. दुधापासून तूप, ताक, दही, साजूक तूप तयार करून विक्री केल्यास नफा अधिक वाढतो. त्याचबरोबर शेणखताचा उपयोग शेतीसाठी होतो. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पालन हा आणखी एक चांगला मार्ग आहे. अंडी विक्री दररोज होते. कमी जागेत सुरू होणारा हा व्यवसाय आहे. बकरी पालन, मेंढी पालन हेही फायदेशीर पर्याय आहेत. सणासुदीला त्यांना जास्त मागणी असते. सुरुवातीला थोडे प्रशिक्षण आणि योग्य नियोजन आवश्यक असते. पशुपालन, स्वच्छता, योग्य खाद्य आणि वेळेवर लसीकरण यांची काळजी घेतली तर तो व्यवसाय स्थिर आणि वाढता राहतो. नंबर 3, घरगुती लघु उद्योग, हस्तकला आणि खाद्यपदार्थ निर्मिती करून थेट विक्री करणे. गावातील महिलांसाठी आणि तरुणांसाठी घरबसल्या उद्योग सुरू करण्याची मोठी संधी आहे. पापड, लोणचे, मसाले, चटणी, लाडू, भाकरी, सेंद्रिय धान्य पॅक करून विक्री करता येते. लोकांना घरगुती पदार्थांवर विश्वास असतो. लग्न समारंभ, जत्रा, सण यावेळी मोठी मागणी असते. हस्तकलेतून टोपल्या, सजावटीच्या वस्तू, रांगोळी, साचे, देवघरातील वस्तू तयार करून विक्री करता येते. जर गावात बचत गट असेल तर सामूहिक पद्धतीने काम करून उत्पादन वाढवता येते. गावातच छोटा विक्री कक्ष सुरू करता येतो. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्यास नफा वाढतो. कमी भांडवलात सुरू होणारा हा मार्ग आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होऊ शकतात. नंबर 4, शासकीय योजना, स्वयंरोजगार आणि बचत गटाच्या माध्यमातून भांडवल उभे करणे. अनेकांना चांगली कल्पना असते पण भांडवल नसल्यामुळे व्यवसाय सुरू होत नाहीत. शासन विविध योजना राबवते ज्यातून कर्ज, अनुदान आणि प्रशिक्षण मिळते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या कार्यालयात माहिती मिळू शकते. युवकांसाठी स्वयंरोजगार योजना असतात. महिलांसाठी बचत गटातून कर्ज मिळू शकते. योग्य कागदपत्रे, प्रामाणिक प्रयत्न केल्यास भांडवल उभे करणे कठीण नाही, पण कर्ज घेताना नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. घेतलेले पैसे योग्य ठिकाणी वापरले आणि वेळेवर परतफेड केली तर मोठे कर्जही सहज मिळू शकते. त्यामुळे शासन योजनेची माहिती ठेवणे हा देखील कमाईचा एक मार्ग आहे. नंबर 5, मोबाईल आणि संगणकाच्या साहाय्याने घरबसल्या विविध सेवा देणे. आजकाल गावातल्या मोबाईल सर्वांकडे आहे. त्यांचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता कमाईसाठी करता येतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय कागदपत्रे, अर्ज भरणे, वीज बिल भरणे, तिकीट काढणे अशा सेवा गावातच दिल्या तर लोकांना शहरात जावे लागत नाही. त्यासाठी छोटा सेवा केंद्र सुरू करता येतो. तसेच लेखन, शिकवणी, माहिती देणे, शेतमालाची जाहिरात करणे अशा गोष्टी ही करता येतात. गावातील तरुणांनी तांत्रिक ज्ञान घेतले तर ते इतरांना मदत करू शुल्क देऊ शकतात. माहितीचा योग्य वापर केला तर घरबसल्या उत्पन्न मिळवता येते. नंबर 6, गावातील गरज ओळखून लहान दुकाने, सेवा केंद्रे आणि भांडे तत्वावरील व्यवसाय सुरू करणे. गावात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे लक्षात घ्या. किराणा दुकान, भाजी विक्री, शेती औषधे विक्री, सायकल दुरुस्ती, वाहन धुलाई, पाण्याचे टँकर, लग्न समारंभासाठी भांडी भाड्याने देणे, ध्वनी व्यवसाय भाड्याने देणे असे अनेक पर्याय आहेत. लोकांना जवळ सेवा मिळाली की ते दूर जात नाहीत. कमी गुंतवणुकीत सुरू होणारे असे व्यवसाय हळूहळू वाढवता येतात. सुरुवातीला नफा कमी वाटला तरी सातत्य ठेवल्यास उत्पन्न वाढते. ग्राहकांशी चांगले वर्तन, प्रामाणिक व्यवहार आणि वेळेवर सेवा दिल्यास विश्वास वाढतो आणि व्यवसाय टिकतो. नंबर 7, कमी भांडवलात सुरू होणारे हंगामी आणि जलद फिरणारे व्यवसाय उभे करणे. गावात वर्षभर काही ना काही सण, जत्रा, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, बाजार भरत असतात. या प्रत्येक काळात वेगवेगळ्या वस्तूंची मागणी वाढते. उन्हाळ्यात जवसाचा रस, लिंबू पाणी, थंड पेय
पावसाळ्यात भाजी, भजी, चहा, हिवाळ्यात शेंगदाणे, तिळाचे लाडू, सणासुदीला फटाके, पूजेच्या वस्तू, फुलमाळा, नारळ यासाठी मोठी मागणी असते. अनेक लोक हे तात्पुरते काम समजून दुर्लक्ष करतात. पण योग्य वेळी नियोजन केले तर हंगामी व्यवसायातून चांगला नफा मिळतो. कमी भांडवल, कमी धोका आणि जलद रोख पैसा हे याचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या सणाच्या आधीच मागणीचा अंदाज घेऊन माल साठवला तरी विक्री वेगाने होते. यासाठी लोकांशी संपर्क, वेळेवर तयार आणि मेहनत आवश्यक असते. गावातील बाजारपेठ नीट पाहिली तर अनेक संधी दिसू लागतात. नंबर 8, शिक्षण आणि कौशल्याच्या आधारे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे. गावात अनेक विद्यार्थी असतात ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर एखाद्याला गणित, विज्ञान, स्पर्धा परीक्षा, शेती, तंत्र, संगणक वापर, शिवणकाम, सौंदर्य सेवा, वाहन दुरुस्ती अशा कोणत्याही कौशल्याचे ज्ञान असेल तर तो इतरांना शिकवू शकतो. घरातील एक खोली वापरू शिकवणी वर्ग सुरू करता येतो. सुरुवातीला कमी विद्यार्थी असले तरी सातत्य ठेवल्यास संख्या वाढते. पालकांना विश्वास पटला की ते स्वतःहून मुलांना पाठवतात. प्रशिक्षण देताना प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि विद्यार्थ्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ज्ञान वाटल्याने स्वतःची प्रगती होते आणि गावात मानसन्मान वाढतो. हा व्यवसाय स्वच्छ, सन्माननीय आणि दीर्घकाळ चालणारा आहे. नंबर 6, शेतीमालावर प्रतिक्रिया करून मूल्यवर्धन करणे. फक्त कच्चा माल विकल्यास कमी दर मिळतो, पण त्यावर प्रक्रिया केल्यास नफा वाढतो. उदाहरणार्थ, गहू विकण्याऐवजी पीठ करून विकणे, मिरची विकण्याऐवजी तिखट तयार करून, शेंगदाणे विकण्याऐवजी चटणी, लाडू तयार करून, ऊस विकण्याऐवजी गूळ तयार करणे. अशा प्रकारे मालावर थोडी मेहनत आणि प्रतिक्रिया केली की दर वाढतो. लोकांना तयार वस्तू सोयीच्या वाटते म्हणून ते जास्त पैसे देतात. यासाठी स्वच्छता, चांगली पॅकिंग, योग्य वजन आणि विश्वासार्हता आवश्यक आहे. हळूहळू ग्राहक वाढू लागले की हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवता येतो. गावातील इतर शेतकऱ्यांचा मालही घेऊन प्रतिक्रिया केल्यास अधिक कमाई करता येते.